आणि आजच्या दिवसाबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे मनापासून आभार मानू की नाविन्याने आपल्या जीवनामध्ये आमच्या प्रभूने हा नवीन दिवस दिला आणि या प्रभास समय सर्व त्याचे प्रिय लोक आज आपापल्या मोबाईल घेऊन वचन सेवा ऐकण्यासाठी एकत्र जमले होते. अशा सर्वांना माझा प्रेमाचा सलाम. प्रेमाच्या आपल्या वाटचालीसाठी आपण देवाच्या वचनाकडे जाऊ आणि नीतिसूत्राचं पुस्तक काढू. नीतिसूत्राचं पुस्तक 5वा अध्याय, नीतिसूत्र 5वा अध्याय आणि 12 ते आपण 14 वचने वाचू आपण. आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, माझ्या अंतकरणाने शासन कसे तुच्छ मानिले, मी आपल्या शिक्षकाची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही, मंडळी व सभा यांच्या देखत मी बहुतेक दुष्कर्मात घडलेला असेल. देवबाप वाचलेली वचने तुमच्या माझ्यासाठी आशीर्वादाची करो. त्यानं आम्ही हे नीतिसूत्र ज्यावेळेस पुस्तक वाचतो त्यावेळेस या पुस्तकाची सुरुवात फार सुंदर आहे आणि ती म्हणजे वचन 1:7, देवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ. किती सुंदर सुरुवात आहे का. नीतिसूत्र हे पुस्तक यामध्ये शहाणपण आणि ज्ञान याचं एक पोटर असं भरलेलं आहे नीतिसूत्रामध्ये. आणि आपल्या उत्पन्नकर्त्या देवाशी आपले संबंध कसे असावेत हे देखील लेखकाने म्हणजे शलोमोनाने चांगल्या प्रकारे या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. फार सुंदर पुस्तक आहे आणि हे पुस्तक मला वाचायला फार आवडतं. देवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. माणसाला देवाचं भय असलं की ज्ञान प्रियांनो ऑटोमॅटिकली माणसाला प्रेरित होतं. फक्त देवाचं भय असणं फार गरजेचं आहे. आणि प्रियांनो आजच्या वर्तमान काळाविषयी विचार जर केला तर आपणास एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे हे युग ज्ञानाने भरलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक माहिती आज आपल्यापर्यंत पोहोचते प्रियांनो. अशा प्रकारे लोकांमध्ये ज्ञान प्रगट झालेलं आहे. कोणीतरी असं म्हटलं, एका दिवसाला जेवढे विज्ञान छापले जाते, विज्ञानाचे पुस्तकं जेवढे छापले जातात ते सगळे वाचायला तब्बल 5 वर्ष लागतात. एवढे एका दिवसाची पुस्तकं तयार होतात, छापले जातात. एवढं लोकांना ज्ञान झालेलं आहे. परंतु प्रियांनो महत्वाची गोष्ट म्हणजे आणि आम्ही पाहतो की या छोट्याशा आयुष्यामध्ये ही गोष्ट कशी शक्य होईल, आपल्याला एवढं वाचायला कसं जमणार आहे. आपण स्तोत्र 90 पाहत नाही का, माणसाचं आयुष्य जास्त 70 ते 80 वर्ष आहे. आणि प्रियांनो ह्या छोट्याशा आयुष्यामध्ये एवढं आपण करू शकत नाही, तेव्हा माहिती झालेली जास्त आहे आणि आयुष्य फार थोडं आहे. त्यामुळं महत्वाची गोष्ट प्रियांनो आम्हाला एकच करायची आणि ती म्हणजे फक्त आवश्यक असलेल्या गोष्टीकडे आपल्याला कान द्यायचे, लक्ष द्यायचं. जे आपल्यासाठी आवश्यक आहे त्याकडे विशेष आपल्याला लक्ष द्यायचं प्रियांनो. आणि आम्ही पाहतो योबाच्या पुस्तकामध्ये जर गेलो 28वा अध्याय 28व्या वचनामध्ये तर तिथं असं म्हटलेलं आहे, प्रभूचे भय धरणे म्हणजे ज्ञान. आणि आम्ही पाहतो दुष्टतेपासून दूर आणि हे सुज्ञान आहे. आणि म्हणून प्रियांनो आज ज्ञान पुष्कळ झालेलं आहे. परंतु प्रियांनो जे खरं ज्ञान आहे, जे खरं सत्य आहे, आजपर्यंत लोकांना समजलेलं नाही. पण देवबापाची स्तुती असो प्रियांनो, आम्ही जगाच्या दृष्टीने दुर्बळ अशक्त आहोत, परंतु देवाने जे
त्याची आवश्यकता आहे ते तुम्हाला मला दिलेले. आणि प्रियानो, आम्ही पाहतो की ह्या देवाचे तुमच्या माझ्यात असलेले अगाध उत्तर आहे. आणि आज आम्ही ह्या ठिकाणी जेवढे आम्ही पेजून जमलो आहोत प्रियानो, तेवढ्या जणांनी देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेतलाय. आणि म्हणून त्या आतुरतेने आम्ही देवाच्या वचनाची वाट पाहतो, देवाच्या संदेशाची वाट पाहतो, की रोज रोज आम्ही सकाळी मननासाठी देवाच्या वचनाजवळ बसतो, देवाच्या पायाजवळ बसतो. का? आम्हाला आमच्या देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आलेला आहे. आमचा देव किती चांगला आहे ते आम्ही तो रोज रोज त्याच्या पवित्र वचनातून तो आम्हाला शिकवत राहतो. कारण आम्हाला शिकण्याची गरज आहे, नाही का? जसं शारीरिक भूकेसाठी अन्नाची फार गरज असते, त्याशिवाय शरीराची भूक भागत नाही, तसं प्रियानो आमच्या आध्यात्मिक शरीरासाठी देवाच्या वचनाची तुम्हाला मला फार गरज आहे. आणि ते शिकण्याची आम्हाला गरज आहे. प्रियानो, ख्रिस्त विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये रोजचा एक आधार आहे. तो उत्तम शिक्षक आहे, तो उत्तम असा पवित्र देव आहे. आणि तो आम्हाला रोज रोज त्याच्या पवित्र वचनामधून अनेक दासांच्या द्वारे नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकवत राहतो, कारण तो उत्तम शिक्षक आहे. आपल्या प्रेरणेजनांच्या द्वारे तो सुंदर आम्हाला रोज शिक्षण देतो प्रियानो. तेव्हा आम्ही पाहतो प्रियानो, आम्ही योहानाचा शुभवर्तमान 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 2ऱ्या वचनामध्ये जर गेलो तर निकेदेम म्हणतो, आपण देवापासून आलेले उत्तम शिक्षक आहात. आणि तो उत्तम असा शिक्षक आहे प्रियानो. आणि तो आमचा मजबूत असा आधार आहे. तो आमचं आध्यात्मिक जीवन मजबूत करतो त्याच्या पवित्र वचनाने. यशायाच्या 55व्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या वचनामध्ये जर आम्ही जर गेलो ते तिथं असं म्हटलेलं आहे, कान द्या, मजकडे या व ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल. माझ्याकडे या, कान द्या, हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. वचन ऐकणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. या, तो तुमचा जीव वाचवेल. देवाचं वचन प्रियानो तुमचा माझा जीव वाचवेल. आणि म्हणून प्रभू, आज देवाची स्तुती असो, आम्ही तर देवाचं वचन ऐकण्यासाठी रोज त्याच्या पायाजवळ बसलेलो आहोत. परंतु आज देवाच्या वचनापासून दूर आहेत, त्यांना शिकण्याची फार गरज आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रियानो, शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये जर गेलो 15व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तो त्यांच्या सभास्थानामध्ये जाऊन शिक्षण देत असे आणि सर्वजण त्याच्या महिमा वर्णित असे. असं त्याचं शिक्षण होतं प्रियानो. तो त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन, त्यांच्या सभास्थानामध्ये जाऊन तो शिक्षण देत होता प्रियानो. ते शिक्षण ऐकून प्रियानो लोक अचंबित होत होते आणि देवाचा महिमा वर्णित होते. अशा प्रकारचं तुमच्या माझ्या देवाचं शिक्षण आहे प्रियानो. पण त्या शिक्षणाची लोकांना जाण नाही. आणि म्हणून प्रियानो आम्ही इब्रियकांच्या 12व्या अध्यायामध्ये जर आम्ही जर गेलो, शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करता. प्रियानो, आम्हाला देवाचं शिक्षण प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्हाला काही गोष्टी दुःखातून देखील जावं लागतं, त्रासातून जावं लागतात प्रियानो. परंतु आम्हाला देवाचं शिक्षण घेणं फार गरजेचं आहे प्रियानो. देवाच्या शिक्षणामध्ये राहणं फार गरजेचं आहे. आणि तो आम्हाला रोज रोज आम्हाला त्याची गरज आहे. म्हणून तुमचा माझा प्रभू रोज रोज तुम्हाला मला शिकवत आहे प्रियानो. आणि तो शिकवत आहे. 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो तिथं असं म्हटलेलं आहे, आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, माझ्या अंतःकरणी शासन कसे तुच्छ मानले, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला प्रियानो. या ठिकाणी मी पाहतो तो म्हणत आहे, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला. आता तो स्वतःला प्रश्न विचारत आहे. हा लेखक आहे, तो आता स्वतःला प्रश्न विचारत आहे की मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, मी देवाच्या शिक्षणाकडे कानाडोळा का केला. प्रियानो, आम्हाला आमच्या देवाच्या शिक्षणाकडे वचनाकडे कानाडोळा देऊन चालणार नाही. आम्हाला ते शिकण्याची फार गरज आहे. ते आम्हाला आत्मसात करण्याची फार गरज आहे की आमचं देवाचं वचन ते पवित्र वचन आहे. ते आमच्या पावलावर दिव्यासारखं आहे आणि मार्गावर प्रकाशासारखं आहे.
देवाचं वचन तुम्हाला नित्य मार्ग प्रकाशामधून चालणार असं आम्हाला शिकवतं प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, मी आपल्या शिक्षकाची वाणी ऐकली नाही, ज्याने हे पुस्तक लिहिलं प्रियानो, आणि तो म्हणजे शलमोन राजा. त्याच्याबद्दल आम्हाला चांगलं माहित आहे. नाही, चांगला राजा होता, ज्ञानी राजा होता प्रियानो. तो राजा आम्ही पाहतो इस्रायलचा राजा झाला. त्यावेळेस आम्ही पाहतो देवाकडून त्याने काय मागितलं प्रियानो. कुठल्या गोष्टीची त्यांनी मागणी केली नाही, त्यांनी फक्त एकाच गोष्टीची मागणी केली, आणि ते म्हणजे इस्रायलचा न्याय इन्साफ करण्याची त्यांनी मागणी केली. देवा, मला इस्रायलचा न्याय इन्साफ करण्यासाठी मला ज्ञान दे, मला बुद्धीची गरज आहे. आणि आम्ही पाहतो फक्त त्यांनी ज्ञान मागितलं प्रियानो. त्यांनी दुसरं काही मागितलं नाही, फक्त ज्ञान मागितलं. परंतु आम्ही पाहतो ज्ञान तर परमेश्वराने दिलं, परंतु आम्ही पाहतो त्यासोबत त्याला धन संपत्ती वैभव हे देखील दिलं प्रियानो. आणि देव म्हणाला, तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजामध्ये तू समान कोणी असणार नाही, तो जगातील राजांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ असा तो राजा होऊन गेला, हुशार राजा. परंतु प्रियानो, आम्ही पाहतो दुःखाची गोष्ट आहे, एवढा ज्ञानी राजा होता प्रियानो. हे नीतिसूत्र फार सुंदर त्यांनी लिहिलं प्रियानो, परंतु आम्हाला दुःखाची गोष्ट वाटते, हे सर्व देवाच्या कृपेने त्याला मिळालं प्रियानो. त्यांनी धन संपत्तीची मागणी केली नव्हती, त्यांनी फक्त ज्ञानाची मागणी केली होती. परंतु हे सर्व त्याला मिळाल्यानंतर काही दिवसातच आम्ही पाहतो तो देवाला विसरून गेला. आणि प्रियानो, संपत्तीमुळे देवाची आठवण त्याला राहिली नाही प्रियानो. वास्तविक पाहतं प्रियानो, संपत्ती वाढली की मनुष्याचं स्टँडर्ड वाढतं. मनुष्याला संपत्ती वाढली की तो वास्तव देवापासून दूर जातो. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला आमच्या देवाकडे फार विशेष गोष्टीमुळे लक्ष द्यावं लागते प्रियानो. आणि आम्ही पाहतो शलोमोनाचा बाप म्हणजे दावीद, 116 स्तोत्र आणि 12 वचनामध्ये स्वतः दावीद म्हणतो नाही का, परमेश्वराने केलेला उपकाराचा मी कसा उतराय हो. प्रियानो, दावीद राजा असं म्हणतोय. परंतु आम्ही पाहतो देवाने जे शलोमोन उपकार केले प्रियानो, तो विसरून गेलेला आम्ही पाहतो. पुन्हा आम्ही पाहतो दावीद राजा 130 स्तोत्रामध्ये 2 वचनामध्ये म्हणतो, माझ्या जीवा त्याचे सर्व उपकार विसरू नको. शलोमोन राजावर फार मोठी उपकार आहे, फार मोठी उपकार देवाने केले, परंतु प्रियानो त्याला उपकाराची जाणीव राहिली नाही. आणि आम्ही पाहतो तो देवाचे उपकार विसरून गेला. आम्ही पहिले राजे 11व्या अध्यायामध्ये येतो प्रियानो, आणि 1 ते 7 वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, शलोमोन राजा सर्व विसरून गेला. आणि प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो देवाने जे उपकार त्याच्यावर केले प्रियानो, तो विसरून गेला. आणि आम्ही पाहतो त्याने अनेक अनेक बायका. बघा, देवाने दिलेला संपत्तीचा त्याने कशा प्रकारे उपयोग केलाय. देवाने संपत्ती त्याला यासाठी दिली नव्हती प्रियानो, त्याला एवढा उत्मात आला प्रियानो, त्याने संपत्तीचा कशा प्रकारे उपयोग केला. त्याने त्याच्या 700 राण्या होत्या आणि 300 उपपत्नी होत्या. त्या जवळजवळ 1000 बायका शलोमोनाने केल्या. कुठे गेला तो पैसा, कुठे घालवली ती संपत्ती. अशा प्रकारे प्रियानो आम्ही पाहतो ही संपत्ती त्याने विनाकारण वाईट गोष्टीमध्ये बर्बाद केली प्रियानो. आणि पाहतो त्याने देवाच्या वाणीकडे शिक्षणाकडे काना डोळा केला आणि प्रियानो आणि सर्व गमावून बसला. जर आम्ही संपत्तीविषयी जर विचार जर केला प्रियानो, तर आम्ही लुकशुवर्तमानामध्ये जर गेलो आणि 19व्या अध्याय 8व्या वचनामध्ये आम्ही जर पाहिलं तर जक्कई नावाचा मनुष्य आहे. त्या ठिकाणी भरपूर धनदंभ संपत्ती असणार, कारण तो जकात वसुली करणारा असा होता प्रियानो. त्याच्याकडे भरपूर होतं प्रियानो. परंतु आम्ही पाहतो ज्यावेळेस आमचा प्रभू जक्कईच्या घरी गेला, जक्कई आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे असं म्हटलं नाही का. आम्ही पाहतो प्रियानो जक्कईने कुठल्या गोष्टीचा विचार केला.
माझा प्रभू माझ्या घरी आला आहे आणि तो स्वतः म्हणतोय आज या घराण्याचं तारण झालेलं आहे. झक्की आणि प्रियानो आम्ही पाहतो संपत्तीपेक्षा माझ्या घराचा उद्धार, माझ्या घराचं तारण होत आहे याच्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं. आणि प्रभूला म्हटला मी ज्याच्याकडून अन्यायाने कमवलेला आहे मी त्याला चौपट देतो, चौपट देतो. अशा प्रकारे परंतु प्रियानो आम्ही पाहतो शल्मोनाला ही देवापासून मिळालेली संपत्ती होती, पण त्याने कशा प्रकारे त्याचा उपयोग केला. परंतु जक्काने अन्यायाने कमवलेली ही संपत्ती होती पण त्याने चांगल्या कामासाठी उपयोग केला. देव आम्हाला कुठलीही गोष्ट देतो प्रियानो तो चांगल्या कामासाठी देतो, परंतु त्याचा उपयोग प्रियानो आम्ही वाईट कामासाठी. आणि आम्ही प्रियानो ज्या टायमाला आमची संपत्ती वाढते प्रियानो त्यावेळेस प्रियानो आम्ही असते देवाकडे काना लावतो. आमचं सर्व चित्त आमच्या संपत्तीकडे लागलेलं असतं आणि शल्मोनाने तेच केले प्रियानो. देवाला विसरून गेलं प्रियानो, देवाला विसरून गेला. देवाने जी त्याचे उपकार केली होती प्रियानो तो विसरून गेला प्रियानो आणि तो भलत्या गोष्टीकडे तो मागे लागला. आणि एवढंच नाही तर त्याने एक भव्य मंदिर बांधलं, त्यामध्ये आपली सर्व संपत्ती घालून टाकली, ज्याची गरज नव्हती प्रियानो. अशा गोष्टीमध्ये त्याने आपला पैसा धन दौलत संपत्ती घालून टाकली प्रियानो आणि देवापासून तो दूर गेला. देवाच्या गौरवाला तो उन्हा पडला प्रियानो, देवाच्या प्रीतीपासून तो दूर गेला, देवाने केलेली कृपा तो विसरून गेला प्रियानो आणि अनेक वाईट मार्गाला तो लागला, अनेक पत्न्या केल्या प्रियानो त्याने. अशा प्रकारे देवाने दिलेली ती संपत्ती त्याने अशा गोष्टीमध्ये त्याने फालतू गोष्टीमध्ये ती बर्बाद करून टाकली. परंतु प्रियानो आम्ही पाहतो तो देवाच्या शिक्षणाला पाहतो, देवाच्या शिक्षणाला त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही 12 वर्ष वाचलं की तो मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, देवाच्या शिक्षणाला विसरून गेला प्रियानो. देवाने मला कुठल्या प्रकारचं शहाणपण दिलं होतं, कशासाठी ज्ञान दिलं होतं ते सर्व विसरून गेला प्रियानो आणि तो धन दौलतीच्या मागे लागला आणि आम्ही पाहतो तो बर्बाद झाला. परंतु प्रियानो आम्हाला मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे प्रियानो. आम्ही पाहतो पौलाच्या जीवनामध्ये आम्ही एक विचार करूया प्रियानो. आम्ही फिलिप्पीकराचं पत्र 3 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये आम्ही पाहतो तो ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समोर मला त्याची किंमत नाही, माझा प्रभू मला भेटलेला आहे, माझ्या प्रभू समोर सर्व काय तुच्छ मी केर कचरा असं समजतो. आणि प्रियानो अशा प्रकारे खरं शिक्षण, खरं देवाचं वचन पौलाला समजले प्रियानो. पौलाबद्दल आम्ही पाहतो प्रियानो 1 नंबरचा देवाच्या मंडळाचा छळ करणारा मनुष्य. देवाने त्याच्यावर कृपा केली प्रियानो, परंतु देवाच्या कृपेला तो पारखा झाला नाही म्हणून तो म्हणतो मी देवाच्या कृपेला विसरणार नाही, देवाची कृपा मी व्यर्थ घालवणार नाही. शलोमोनाने हेच म्हणायला पाहिजे होतं की देवाची कृपा मी व्यर्थ घालवणार नाही. माझी योग्यता नव्हती, माझी पात्रता नव्हती, परंतु मला इस्रायलाचा राजा केला. माझ्याकडे ज्ञान नव्हतं, बुद्धी नव्हतं, काही नव्हतं. मी फक्त देवाला ज्ञान मागितलं. इस्रायल लोकांचा न्याय इंसाफ करण्यासाठी मला ज्ञानाची फार गरज आहे. आणि देवाने माझ्या चांगुलपणाकडे पाहिलं, माझ्या इमानदारीकडे पाहिलं, माझ्या विश्वासाकडे पाहिलं आणि देव म्हटला तुला ज्ञानच नाही तर मी अनेक गोष्टी तुला देतो. आणि देवाने धन संपत्ती दिलं, सर्व भरपूर दिलं. परंतु आम्ही पाहतो प्रियानो अशा प्रकारे त्याने त्याचा उन्माद केला. प्रियानो आम्ही या गोष्टीचा विचार करूया. देवाच्या समोर, देवाच्या वचनापुढे प्रियानो धन संपत्ती काय? धन संपत्ती प्रियानो देवापासून दूर नेणारी आहे. आणि म्हणून जर यामागे जर आम्ही लागू प्रियानो तर आम्ही देवापासून निश्चित दूर जाऊ. शलोमोनाने तेच केलं प्रियानो. धन संपत्ती मिळाली आणि देवापासून प्रभूपासून तो दूर गेला प्रियानो. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये जर गेलो आम्ही आणि 4 अध्याय 17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे चांगले करणे कळत असून जे तो करत नाही त्याचे ते पाप आहे.
शलमोनाला चांगलं कळत होतं प्रियानो, देवाने मला ज्ञान कशासाठी दिलेलं आहे, देवाने मला इस्रायलचा राजा कशासाठी केलं आहे, हे सर्व काही शलमोनाला माहित होतं. परंतु कळत असूनही त्याने देवाविषयी बेईमानी केली प्रियानो. आणि म्हणून याको म्हणतो, चांगले करणे कळत असून जो तो करत नाही त्याचे ते पाप आहे. आणि प्रियानो आम्ही पाहतो, देवाच्या गौरवाला मुकला प्रियानो, देवाच्या कृपेला तो पारखा झाला प्रियानो. आणि प्रियानो तो त्या संपत्तीच्या ओहळामध्ये वाहत गेला. आणि नंतर त्याला पश्चाताप आला प्रियानो. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. वेळ निघून गेलेल्याने तो म्हणतो, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला. 13 वचन आम्ही पाहतो, मी आपल्या शिक्षकाची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करे त्याच्याकडे मी कान दिला नाही. आणि 14 वचन होतो, मंडळी सभा यांच्या देखत मी बहुतेक दुष्कर्मात घडलेला असे. बघा आम्ही पाहतो शलमोन. त्यानो 14 वचन आम्ही नीट पाहूया. तिथं असं म्हटलेलं आहे, मंडळी व सभा यांच्या देखत मी बहुतेक दुष्कर्मात घडलेला असो. प्रियानो, आज आम्ही विचार करू, मंडळीमध्ये सभा चालू असताना आम्ही कुठे आहोत. देवाच्या आराधनाच्या वेळेस आम्ही पाहतो आम्ही कुठे आहोत. शास्त्र अभ्यासाच्या दिवशी जो प्रार्थनेचा दिवस असतो, अभ्यास शिक्षणाचा दिवस असतो, त्या दिवशी आम्ही कुठे असतो प्रियानो. आम्ही प्रत्येकाने हा स्वतः विचार करणं फार महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो उपदेशक आणि 11 आणि 9 वचनामध्ये म्हणतो, देव आज तरुणांना देखील आणि आम्हाला सर्वांना हेच म्हणतो, तुझ्या नजरेस येईल तसा तू चाल, तुला पाहिजे तसं तू वाग, पण याचा एक दिवशी तुला झाडा द्यावा लागेल. प्रियानो, आमचा प्रत्येकाचा न्याय होणार. देवाने प्रियानो आम्हाला या जगामध्ये ठेवलेलं आहे प्रियानो, त्याचा काहीतरी उद्देशाने ठेवलेला आहे प्रियानो. त्याचा उद्देश तुम्हाला मला पूर्ण करायचे प्रियानो. फालतू गोष्टीकडे, जगाच्या गोष्टीकडे आम्हाला चित्त लावायचं नाही. आमचा देव, आमचा प्रभू, त्याच्याकडे आमचे चित्त असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला देवाचं वचन रोज आणि रोज शिकण्याची गरज आहे प्रियानो. जर आम्ही देवाचं वचन रोज आणि रोज शिकू प्रियानो, तर देवाचं ज्ञान आम्हाला प्राप्त होईल. आम्ही देवाच्या वचनामध्ये वाढत जाऊ प्रियानो, परंतु शिकणं फार गरजेचं आहे. आम्ही शिकत नाही तर शिकणार नाही. आणि म्हणून आम्हाला देवाचं वचन शिकण्याची फार गरज आहे. देवाला धन्यवाद देऊया. देवाची मनापासून स्तुती आणि त्याचे गौरवूया. धन्यवाद.